नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे. तो म्हणजे काव्या घरी आलेली असते आणि या रम्याची आणि वसवत्यांची चांगली शाळा घेते. आता पार्थ काव्याशी बोलतोय का नाही तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर आता जीवा आणि नंदिनीला जे वकील डिवोर्स मिळवून देणार असतात ते नंदिनीकडे घरी आलेले असतात. आता नंदिनीची आई त्या वकिलांना म्हणत असते, वा किती छान गोष्ट आहे, तुमच्यासारखे वकील जर असतील तर डिवोर्स होण्याचे प्रमाण खूपच कमी होईल. आता ते वकील नंदिनीच्या आईला म्हणत असतात, अहो कधी कधी असे कपल असतात ज्यांना डिवोर्स घ्यायचाच नसतो, कधी मुलाला संसार वाचवायचा असतो तर कधी मुलीला. आता वकील असं नंदिनीकडे पाहतच म्हणत असतात. आता ते पुन्हा नंदिनीकडे बघतच म्हणत असतात, बाकी काही नाही, नजरेवर थोडी गैरसमजाची धूळ बसलेली असते, ती हळूहळू पुसत जाणे म्हणजेच काउन्सिलिंग आहे. आता नंदिनी थोडीशी चिडूनच म्हणत असते, हे बघा धूळ पुसणं सोपं आहे, पण धूळला कसा पुसायचा हे मला तर माहित नाहीये. आणि सर तुम्हाला काय घडलंय, काय झालंय याबद्दल काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे माझा गैरसमज किती गैर आहे याबद्दल आपण काही बोलायलाच नको. आता नंदिनी अशी बोलल्यानंतर तिचे वडील मध्ये बोलतात. आता ते वडील म्हणत असतात, कळतंय ना तुम्हाला, इतकी समजूतदार मुलगी जर असं कडू बोलत असेल तर तिच्याविषयी किती वाईट घडलं असेल. तुम्हाला कळतंयच ना, जीवाने किती तिच्यावर अन्याय केलाय हे तर तुम्हाला कळलंच असेल, त्यामुळे कशाला लांबड लावताय, उगी संपवून टाका हा विषय एकदाचा. आता वडिलांचं बोलणं ऐकून वकील शांतच होतात. आता वकील निरीक्षण करत असतात वडील काय बोलतात आणि आई काय रिएक्शन देत आहे. आता वकिलांना हे कळून येतं की वडिलांचं म्हणणं आहे या दोघांचा डिवोर्स व्हावा, पण आईचं म्हणणं अजिबात नाही. आता वकील नंदिनीला म्हणत असतात, आपण एकट्यात जाऊन बोलायचं का. आता नंदिनी सुद्धा तयार होते. इकडे आता पार्थजवळ काव्या येऊन उभारलेली असते. आता काव्या तिथे पार्थ समोर आल्यानंतर एकसारखी पार्थकडेच पाहत असते. आता पुन्हा ती मानिनीकडे पाहते, इकडे देवाला नमस्कार करते आणि मानिनीला सुद्धा नमस्कार करते. आता काव्या देवाला नमस्कार करून झाल्यानंतर तेथीलच प्रसाद पेढ्याचा घेते आणि पार्थला द्यायला जाते. त्यावेळेला पार्थ हात पुढे करत नाही. आता काव्या पार्थला म्हणत असते, देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला अजिबात नाही म्हणून. आता तो प्रसाद घेण्यासाठी पार्थ हात पुढे करतो. एवढ्यातच येतात या वाईट वृत्तीच्या रम्या आणि वसवत्या अगदी धावतच येतात आणि ती रम्या करते लगेच तोंड सुरू. आता ती काव्याला म्हणत असते, काय ग, दिराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला द्यायला आलीस का. आता काव्या खूपच चिडते आणि वाटेल ते बोलू नको रम्या असं म्हणते. आणि रम्या ऐकेल ती कसली रम्या मग आता पुढेच येते आणि काव्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे काव्या पुन्हा देशमुख हे धरा प्रसाद म्हणून पेढा द्यायला जाते, तर ही काव्या पार्थच्या पुढेच येऊन उभा राहते की. आणि काव्याला म्हणत असते, आता रम्या काव्याला म्हणत असते, आणि काय ग काव्या, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला पार्थ समोर यायला लाज वाटत नाही का. हो पहिल्यांदा पाठीमागे चल, चालती हो इथून, निघ इथून. आता ही रम्या वाटेल तसं काव्याला बोलत असते. आता मानिनी मधीच बोलते. आता मानिनी काव्याच्या बाजूने असते, हे खूप छान दाखवलं आहे. आता मानिनी रम्याला म्हणत असते, ए रम्या, काय वाटेल ते काय बोलत आहेस, काय बोलतेस तुझं तुला तर कळतंय का. आणि काव्याशी बोलताना नीट बोलायचं आणि या दोघांच्या मध्ये बोलायचा अधिकार तुला अजिबात नाहीये, त्यामुळे शांत राहायचं. आणि काव्या पार्थशी बोलायला आली आहे त्यामुळे तू अजिबात मध्ये पडू नकोस. आता हे ऐकून वसवत्या मध्ये बोलतात. आता त्या म्हणत असतात, बाय बाय बाय, काय आई आहेस का काय आहेस, काय या मुलीने प्रताप केले तुझ्या डोळ्यांनीच पाहिलंस ना, तरी सुद्धा तू तिलाच सपोर्ट करत आहेस. मानिनी ताई शांत व्हा ना असं समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण वसवत्या शांत बसतील त्या कसल्या मग. आता त्या म्हणत असतात, अगं या मुलीमुळेच आपल्या घरात पहिल्यांदाच मीडियावाले आले आणि पार्थला बोलून गेले, हे काही तुझ्या लक्षात नाहीये. तुला आठवतंय का ते मीडियावाले काय पार्थला म्हणाले. पार्थला ते म्हणाले, तुम्हाला कसं वाटतंय बरं स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीमध्ये पाहताना. आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख तुम्हाला मीडियावाल्यांनी घेरलं होतं का, खूपच त्रास दिला का तुम्हाला. मानिनी काकू, मी बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवते, बाहेरच्या कोणत्याही लोकांना आतमध्ये सोडायचं नाही, म्हणजे माझ्या देशमुखांना काही सुद्धा त्रास होणार नाही. आता बोलते मधीच ही रम्या. आता म्हणते, ए हॅलो काव्या, बाहेरच्या लोकांपैकी तू सुद्धा आहेस बरं का. आता पुन्हा ही रम्या, चल घरातून बाहेर हो काव्या पहिल्यांदा असं म्हणून काव्याच्या हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण काव्या काही कमी, काव्या लगेच रम्याच्या हाताला धरते आणि हात मुरगळते जोराने. आता
आई ग अशी बिवळत असते. काव्या रम्याला म्हणत असते, ए बिघडलेली सिनेमन कॉपी, माझ्या आणि देशमुखांच्या मध्ये अजिबात यायचं नाही. आता अशी काव्या जोरानेच हात रम्याचा मुरगळत असते आणि आई ग ओरडत असते. हे पाहून वसवत्या म्हणतात, ए काव्या सोड माझ्या मुलीचा हात, पहिल्यांदा सोडतेस की नाही. आता असं म्हणल्यानंतर काव्या वसवत्यांना सुद्धा सोडत नाही. आता ती वसवत्यांना म्हणते, काय हो आत्याबाई, तुम्हाला सुद्धा एकदाच सांगून ठेवते, काळ्या मांजरीसारखं आमच्या दोघांच्यावर अजिबात लक्ष ठेवायचं नाही आणि आमच्या दोघांच्या मध्ये तर पडायचंच नाही. आता ही रम्या खूपच इवळत असते म्हणून काव्या म्हणते, काय ग रम्या, खूपच हात दुखतोय का? पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, मी अजूनही पार्थ देशमुखांची बायको आहे आणि या घरची थोरली सून आहे. कळलं का रम्या तुला? आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये लग्न एकदाच होतं आणि लग्नानंतर प्रेम सुद्धा एकदाच होतं. आता काव्या रम्याचा पुन्हा हात दाबते आणि म्हणते, कळलं का तुला मी काय बोलले ते? आणि एवढं सांगून सुद्धा तू जर पुन्हा आमच्या दोघांच्या मध्ये पडलीस ना तर तुझा निकालच लावते बघ. मी स्वतःच्या हाताने तुझं लग्न लावून देईन, स्वतःच्या हाताने तुझ्या डोक्यावर अक्षता टाकीन आणि तुझं कन्यादान सुद्धा मी स्वतःच करीन आणि या घरातून तुला बाहेर काढीन. आता वसवत्या चिडलेल्या असतात. काय काय बोलत आहे ही काव्या? आता ही काव्या खूपच चिडलेली असते. रम्याच्या हाताला जोराने हिसका देते आणि वसवत्यांकडे देते ढकलूनच. आता ही रम्या पुन्हा काव्याच्या अंगावर जात असते. आता वसवत्या अडवतात तिला, थांब अजिबात तिच्याकडे जाऊ नको. आता वसवत्या रम्याला म्हणत असतात, अगं कुठे या मूर्ख मुलीच्या नादाला लागतेस, हिने तर काय निर्लज्जपणाचा कळसच गाठला आहे आणि या अशा मुलीची बाजू मानिनी सुद्धा घेत आहे. तिला कळतच नाही आपल्या मुलाचं हित कशात आहे ते. पण रम्या तुला कळतंय ना तुझं हित कशात आहे ते. चल पहिल्यांदा रूम मध्ये, इथे अजिबात थांबू नको, चल म्हणलं ना तुला. असं म्हणून वसवत्या रम्याला तेथून घेऊन जातात. आता या दोघी तेथून गेल्यानंतर पार्थ तेथून निघत असतो. तेवढ्यातच काव्या हाताला धरून अडवते आणि तो प्रसाद देतच म्हणत असते, सगळं काही कडू विसरून एक नवीन गोड सुरुवात करूया ना आपण देशमुख. आता पार्थ म्हणतो, ज्याचा शेवट इतका कडू आहे त्याची पुन्हा सुरुवात गोड होऊ शकत नाही. त्यावेळेला काव्या म्हणते, हो होऊ शकते, नक्की होऊ शकते देशमुख. आता काव्या जुन्या आठवणी ताज्या करत असते आणि पार्थला म्हणत असते, मी एकदा कडुलिंबाचा कडूपाला खाल्ला होता, त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड घेऊन आला होतात ना. आता पार्थला सुद्धा आठवतं, पाठीमागे एकदा काव्याने कडुलिंबाचा पाला खाल्लेला असतो आणि खूपच चिडलेली असते. आता पार्थ तिच्यासाठी श्रीखंड घेऊन आलेला असतो. काव्या पार्थवर खूपच चिडलेली असते. तुम्हाला काही मस्करी वाटते का? मी बाहेर काय खाल्लंय तुम्ही बघितलं ना. त्यावेळेला पार्थ म्हणालेला असतो, हो मला पक्क माहित आहे तुम्ही काय खाल्लं आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी श्रीखंड घेऊन आलो आहे. आता त्यावेळेला काव्या खूपच चिडलेली असते. हे पार्थला आठवतं आणि पार्थ म्हणतो, आठवलं, मला सगळं आठवलं, त्यावेळेला तुम्ही ते श्रीखंड माझ्या हातून खाल्लं नव्हतं. काव्या म्हणते, पण मी नंतर तर खाल्लं होतं ना ते श्रीखंड. आता तुम्ही सुद्धा खाल, म्हणजेच तुम्ही सुद्धा नवीन सुरुवात नक्की कराल. देशमुख, तुम्ही माझ्या प्रत्येक रागाला, मला प्रत्येक वाईट संकटातून अलगद बाहेर काढला आहे. आता माझी वेळ आहे देशमुख, तुम्हाला या सगळ्यातून मी बाहेर काढणार आहे आणि पार्थ देशमुखांची बायको म्हणजे किती मोठं सुख आहे हे मी अनुभवलं आहे. आता काव्या पार्थला म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही आता रुसलाय ना, माझ्यावर खूपच चिडलाय, चालेल मला, तुम्ही आता इथून पुढे काव्या व्हा आणि मी तुमच्यासाठी पार्थ. आता पार्थ काव्याला म्हणत असतो, हो पार्थ होऊ शकत नाही तुम्ही आणि होऊ सुद्धा नका, कारण पार्थ म्हणजे अर्जुन आणि अर्जुनला आपल्याच माणसांच्या विरोधात उभं राहावं लागतं आणि या पार्थने त्याचं महाभारत भोगलंय आणि त्यातच तो मेला सुद्धा आहे. त्यामुळे मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला अजिबात तुम्ही येऊ नका, तुमच्या हाती काही सुद्धा लागणार. आता पार्थ असं म्हणून देवाला नमस्कार करतो आणि तेथूनच रागाने निघून जातो. काव्या मात्र चांगलीच हादरते. आता मानिनी पुढे येते आणि काव्याला आधार देते. आता इकडे नंदिनी आणि ते वकील एकांतात बोलत असतात. त्यावेळेला ते वकील नंदिनीला म्हणत असतात, मला या चहाचं खूप बरं वाटतं. आता नंदिनी म्हणते, का बरं? त्यावेळेला ते वकील म्हणतात, चहाचं कसं आहे बघा ना, त्यामध्ये जी साखर आहे ना ती एकदम विरघळून जाते आणि आपण ठरवलं तरी सुद्धा ती साखर बाहेर काढून टाकू शकत नाही. अगदी तसंच काही जोडप्यांचं सुद्धा असतं. नवरा बायको एकमेकांमध्ये इतके विरघळून जातात,
इतके गुंतून जातात की कायद्याच्या कचाट्यातून सुद्धा त्यांना बाहेर काढणं कठीणच होऊन जातं. आता नंदिनी म्हणत असते, सर तुम्ही जर काउन्सिलर झाला नसता तर मराठीचे प्राध्यापक किंवा चांगले कवी नक्की झाले असता. आता नंदिनी म्हणत असते, परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की कविता आणि कवी या दोघांचा तिरस्कार करते मी. आता वकील म्हणतात, हे सध्याचं मला खूप बरं वाटतं. आता ते वकील पुन्हा म्हणत असतात, सध्या म्हणजे आत्ता, तात्पुरतं, कायमस्वरूपी तर नाही ना. त्यावेळेला ती नंदिनी थोडीशी चिडते आणि म्हणते, तुम्ही असं काय करत आहात बरं, तुम्हाला माहित नाहीये ती जीवा माझ्याशी कसे वागले ते. आता वकील म्हणतात, मला माफ करा, पण पुन्हा तुम्ही म्हणाल की मी कवितासारखंच बोलत आहे. पण बायका ज्यावेळेला खूप रागात असतात आणि खूप आनंदात असतात त्यावेळेला नवऱ्याचं नाव घेतच नाहीत, म्हणून काही त्या कायमचंच नवऱ्याला सोडत नाहीत ना. आता बोलता बोलता वकील, कसं आहे मिसेस देशमुख असं म्हटल्यानंतर नंदिनी खूपच रागाने वकिलांकडे पाहते. आता वकील सुद्धा घाबरतात आणि म्हणतात, अहो तुम्हाला काय आता मिसेस देशमुख सुद्धा म्हणायचं नाही का? अजून तरी तुम्ही कायद्याच्या दृष्टीने मिसेस देशमुखच आहात ना. तुम्ही आणि जन्मेजय देशमुख शोभता एकमेकांना. काय झालं माहितीये का, मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यावेळेला ते सुद्धा असेच तोंड फुगून रुसून बसले होते. त्यावेळेला मी सुद्धा त्यांना सांगितलं की ही केबिन जिच्यामुळे तुम्हाला परत मिळाली तिच्यावर रुसण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाहीये. आणि मिसेस देशमुख तुम्हाला सुद्धा मी हेच सांगत आहे, ज्याने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं, तुमचा आनंद निवास तुम्हाला परत मिळवून दिलं, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत मिळवून दिलं, आनंद समाधान कशात आहे तेच पाहिलं त्यांनी आणि अगदी कवितेसारखं तुमच्यावर प्रेम केलं त्यांनी आणि त्यांच्यावर रुसण्याचा काही सुद्धा अधिकार नाहीये तुम्हाला. त्याच्या एका भूतकाळाच्या चुकीमुळे त्यांना तुम्ही सोडू नाही शकत. त्यावेळेला नंदिनी म्हणते, तुम्ही कधी तुमच्याविषयी समोरच लोक बोलताना ऐकलं आहे का, किंवा तुमच्या माघारी निंदा होत आहेत हे कधी ऐकलं आहे? ज्या माणसाकडून आपल्याला नेहमी कौतुकाचे शब्द ऐकायची सवय असते तोच माणूस जर बाहेर आपल्याविषयी वेडवाकडं बोलत असेल तर मनाला काय वाटतं माहित आहे का तुम्हाला? त्या क्षणानंतर त्या माणसाने आपले किती जरी कौतुक केले ना तर ते शब्द अगदी टोचतात मनाला, अगदी उकळत्या तेलासारखे वाटतात ते शब्द कानाला. आणि आता जीवांनी किती जरी मला सांगितलं ना की त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता त्यांनी माझ्याविषयी किती जरी गोड शब्द वापरले तरी ते शब्द माझ्या मनापर्यंत पोहोचतच नाहीयेत, झिरपतच नाहीयेत. त्याला मी काय करणार, कारण माझा आता त्यांच्यावर विश्वासच राहिला नाही ना. आणि संसारामध्ये कसं असतं, मनभर प्रेम कमी असलं तरी चालतं पण विश्वास मात्र पक्का असायला हवा. आणि विश्वास आणि माझं मन दोन्ही तुटलं आहे आणि यांच्यामुळे मी अगदी आतून तुटून गेली आहे. माझा स्वतःवरच विश्वास राहिला नाही. आता नंदिनी असंच सगळं बोलतच पुन्हा वकिलांसमोर हातच जोडते. आता वकिलांना ते काही पटत नसतं पण नंदिनी म्हणत असते, मी तुम्हाला विनंती करते पण मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स मिळवून हवा आहे आणि तसं जर शक्य नसेल तर मला आत्ताच सांगा. 3 महिने मी वाट बघीन या निकालाची आणि 3 महिन्यानंतर मी अशीच अपेक्षा करीन की मिसेस देशमुख म्हणून तुम्हाला हाक मारावी लागणार नाही मला. आता ते वकील नंदिनीला म्हणत असतात, काय गंमत आहे ना, जर सुखी संसार करायचा असेल तर दोघांची सुद्धा मर्जी असावी लागते आणि मन सुद्धा असावं लागतं आणि जर संसार तोडायचे असेल तर दोघांचंही म्हणणं असावं लागतं आणि परवानगी सुद्धा असावी लागते. आता नंदिनी म्हणते म्हणजे त्यावेळेला वकील म्हणतात, तुम्हाला जर फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा तर मिसेस जीवा देशमुख यांची सुद्धा सही लागेलच ना. आता नंदिनीला जीवा घरातून बाहेर पडताना नको न जाऊस असं म्हणत्याला क्षण आठवतो. आता वकील म्हणतात, त्यामुळे तो पसारेवाला तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स देईल असं मला तरी वाटत नाही मिसेस चकाचक बाई. आता नंदिनी पुन्हा वकिलांकडे रागाने बघते. आता वकील चकाचक बाई म्हटले ना म्हणून पुन्हा सॉरी असं म्हणतात. कित्येक वेळा मी कुठल्याही केसमध्ये असा पर्सनल होत नाही पण तुमच्या केसमध्ये थोडं माझं मन रमलं आहे. मला अगदी मनापासून असं वाटतं की तुम्ही दोघांनी वेगळं होऊ नये. आता ते वकील नंदिनीला म्हणत असतात, काही गोष्टी अगदी जोडीनेच शोभून दिसत असतात, जसं की कप आणि बशी, जसं की उशी आणि पांघरून, जसं की वडा आणि पाव, जसं की हेल्मेट आणि बाई यांची जोडी कधीच तुटू नये, ती शोभून दिसतच नाही. आता चला मी येतो असं म्हणून ते वकील तेथून निघून जातात. आता इथे काव्या डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसलेली असते आणि त्या खुर्चीच्या शेजारी पार्थची खुर्ची असते. त्या खुर्चीवरून हात फिरवतच तिला अगोदरची आठवण आठवते ज्यामध्ये पार्थ उकडलेल्या अंड्यांवर काळी मिरी मीठ टाकत काव्याला चिडवत असतो. आता
काव्याला खूपच वाईट वाटत असतं आणि खूपच ती उदास असते. तेवढ्यातच मानिनी तेथे तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि काव्या पाणी घे म्हणजे तुला खूप बरं वाटेल. आता काव्या मानिनीला म्हणत असते, काकू बरं तर तेव्हा वाटेल जेव्हा देशमुख मला आणि स्वतःला माफ करतील. आता काव्या मानिनीला म्हणत असते, खरं सांगू का काकू, खूपच आठवण येते हो देशमुखांची, आणि जितकी आठवण देशमुखांची येते तितकीच आठवण या घराची सुद्धा येते. आता मानिनी म्हणत असते, आणि तू या घरात नसणं मी मिस करते. आता काव्या मानिनीला खूपच उदास सुरामध्ये म्हणत असते, मुलींचं कसं असतं ना, लग्न करून सासरी येतात तेव्हा सतत माहेरची आठवण येत असते आणि सासरवरून जेव्हा माहेरी जातात त्यावेळेला सासरची ओढ लागलेली असते. अगदी 2 दिवस जरी माहेरी गेले ना तरी सुद्धा आमच्या घरी हे असं असतं, आमच्या घरी ते तसं असतं, असा सतत उच्चार सासरचाच आमच्या शब्दातून होत असतो. सतत मला या घराची आठवण येत असते आणि हे घर मी कधीच सोडू शकत नाही. आता काव्या म्हणत असते, कसंही झालं तरी हे घर माझ्या नशिबात होतच. आपल्या तिघींचं ते किचन, आपले हे फॅमिली डायनिंग, आपण सगळ्यांचं एकत्र होऊन संध्याकाळी शुभम करोती म्हणणं. खरंच काकू, खूप चांगलं माझ्या नशिबात सासर लिहिलं आहे आणि या सगळ्याला मी खूप मिस करते. आणि आता मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी माझ्या नशिबाला माझी साथ सोडू देणार नाही. आता काव्या मानिनीला अशी बोलतच असते, तेवढ्यातच पाठीमागे जीवा आलेला असतो. आता हलक्या नजरेने काव्या जीवाकडे पाहते. तेवढ्यातच पार्थ इकडे गाडीजवळ आलेला असतो. आता गाडीजवळ आल्यानंतर दरवाजा उघडून पार्थ फाईल ठेवत असतो. त्यावेळेला काव्याची आठवण येते. म्हणजे पाठीमागे काव्यासाठी पार्थ दरवाजा उघडायचा ना गाडीचा आणि काव्या आतमध्ये बसायची. आता सतत पार्थला प्रत्येक क्षणाला काव्याचीच आठवण येते. आता पार्थला चौघं गाडीमधून धमाल करतच फिरायला गेलेले असतात ते सुद्धा आठवतं. तेवढ्यातच आता पार्थचा फोन वाजतो. आता फोन असतो नंदिनीचा. आता नंदिनी म्हणते, पार्थ कामात आहात का, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? त्यावेळेला पार्थ म्हणतो, अगोदरच डिस्टर्ब असलेल्या माणसाला तुम्ही आणखी काय डिस्टर्ब करणार आहात? आता पार्थ नंदिनीला फोनवर म्हणत असतो, मी तुमच्या बहिणीच्या आठवणीमध्येच बिझी होतो. म्हणजे काय होऊन बसलंय सगळे हे, कुठेही गेलं तरी काव्याचीच आठवण येते. बेडरूम मध्ये गेलो तरी तिथे त्याच दिसतात, हॉलमध्ये गेलो, किचन मध्ये गेलो, गच्चीवर गेलो, अगदी आता गाडीचा दरवाजा जरी उघडला तरी मला त्या समोर दिसत आहे. आता नंदिनी म्हणत असते, समजू शकते मी पार्थ तुम्हाला काय वाटत आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपण सगळ्यात जास्त जीव ज्या व्यक्तीला लावतो तीच व्यक्ती सगळ्यात जास्त आपल्याला हर्ट करत असते आणि त्यांनी जी जखम केलेली असते ना ती अगदी खोलवर होते आणि ती खूपच दुखते हो. आणि लोकांना असं वाटत असेल आपण मोठे आहोत, त्यांना माफ करून मोकळं व्हावं. आता नंदिनी म्हणते, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. पार्थ म्हणत असतो, आपण मॅच्युअर आहोत, मोठे आहोत म्हणून सगळं काही विसरलं पाहिजे. आता नंदिनी म्हणत असते, आपण मोठे आहोत म्हणूनच सगळं विसरून मूव्ह ऑन केलं पाहिजे. आता नंदिनी म्हणत असते, सगळं बरोबर आहे पण आमच्या मनाचं काय? आता पार्थ म्हणत असतो, त्यांना तर समजतच नाहीये, आम्ही आमच्या पार्टनरवर नाही तर स्वतःवर नाराज आहोत. आता नंदिनी म्हणत असते, आपल्या पार्टनरने आपल्याला अशा अवस्थेमध्ये आणून सोडले, त्या अवस्थेमध्ये स्वतःचाच राग येतोय, त्यांच्या भूतकाळाचा राग नाहीये आपल्याला. त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, काय करावं नंदिनी सुचतच नाहीये. आता पार्थ म्हणत असतो, डोक्यात असा अगदी खड्डा झाल्यासारखं वाटत आहे, सगळं काही रित झालंय असंच वाटत आहे. आता काय होईल हेच माहित नाही आणि यावर काही औषध सुद्धा मिळत नाहीये. त्यावेळेला नंदिनी म्हणते, कसं मिळेल, प्रेमभंगावर अजून तरी औषध निघलंच नाही. आता पार्थ म्हणतो, ते तर बरोबरच आहे ना, आपल्या माणसाशिवाय आपल्याला करमत नाही. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, आणि त्याच्यासोबत आपण राहू शकत नाही. आता पार्थ म्हणत असतो, नेमकं काय घडणार आहे तेच कळत नाहीये. म्हणजे आपल्या दोघांचं पहिल्यांदा लग्न ठरलं आणि ते विचित्र पद्धतीने मोडलं, मग आपली अशीही लग्न झालीत आणि ते लग्न स्वीकार करून त्या लग्नामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी वाटेल ते केलं. एवढं सगळं करून सुद्धा आता आपणच एकटे पडलो आहोत. त्यावेळी नंदिनी म्हणते, एक सांगू का पार्थ तुम्हाला, जर तुम्हाला एकटे राहायचं नसेल तर तुम्ही सुद्धा अजून तिला सांगू शकता. काव्याची खरंच इच्छा आहे तुमच्याकडे परत येण्याची. त्यावेळेला पार्थ म्हणतो, त्या ऑलरेडी आल्या आहेत घरी आणि आईशी गप्पा मारत बसल्या आहेत. त्यावेळी नंदिनी म्हणते, काव्या घरी आली आहे, मला नाही सांगितलं तिनं. बरं ठीक आहे, यामुळे आईंना तरी बरं वाटेल. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये काव्या आणि जीवा एकत्र घेऊन मानिनी बसलेली असते आणि मानिनी त्या दोघांना
जीवांना बोलत असते तुमच्या दोघांचं, तेवढ्यातच ते दोघे एकदमच बोलत असतात आमच्या दोघांमध्ये असं काही सुद्धा नाहीये. आता मानिनी त्या दोघांना म्हणत असते तुमच्यात काय आहे की नाही हे ऐकायचं नाहीये मला, तर मला सत्य जाणून घ्यायचं आहे, म्हणजेच तुमच्या भूतकाळाबद्दल ऐकायचं आहे. आता नंदिनी पार्थला फोनवर म्हणत असते प्लीज तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा ना. त्यावेळेला पार्थ नंदिनीला म्हणत असतो आणि तुम्ही त्यावेळेला नंदिनी पार्थला म्हणत असते यासाठी जीवांना कन्व्हिन्स करावं लागेल आणि त्यांना मनवावं लागेल आणि ते मी नक्की करेल. आता पुढील भागामध्ये नंदिनी नेमकं कोणत्या गोष्टीबद्दल जीवाला कन्व्हिन्स करणार आहे हेच पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तर पुढील भागाचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.